नमस्ते, मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव खालसा येथून स्वागत करते. आज आहे 1 ऑगस्ट 2026 आणि आज आहे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. आणि आणखीन एक योगायोग आहे पहा, आज आहे आमच्या शाळेचा वर्धापन दिन. आजच्याच दिवशी 1 ऑगस्ट 1920 साली या आमच्या जिल्हा परिषद शाळेची स्थापना झालेली आहे. असा त्रिवेणी योग आज जुळून आलेला आहे व त्यानिमित्ताने बालसभेचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. पिंक हाऊसच्या या विद्यार्थिनी आजच्या बालसभेची तयारी करत आहेत. आज आपण सर्वजण लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी व बालसभेच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत. प्रथमतः मी स्वरा संतोष भोगावडे, पिंक हाऊसची उपलीडर तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आता मी आपल्या आजच्या बालसभेच्या अध्यक्षस्थानाची सूचना मांडण्यासाठी मी तेजश्रीला आमंत्रित करते. आजच्या बालसभेचे अध्यक्षस्थान श्रुती प्रवीण भोगावडे यांनी बांधलेल्या सूचनेचे हे करावे, म्हणून मी श्रुती प्रवीण भोगावडे हिला स्टेजवर आमंत्रित करते. आताच माझी वर्गमैत्रीण तेजश्रीने जी सूचना मांडली त्यास मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देते. यांच्या विनंतीला मान देऊन मी अध्यक्षस्थान स्वीकारत आहे. आता मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच अध्यक्ष यांना विनंती करते की लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी स्टेजवर यावे. कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन. पुन्हा आपण आपल्या बालसभेला सुरुवात करूया. इयत्ता दुसरी आरोही रुपेश रुके आहे. मी इयत्ता दुसरी शिकते. आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. त्यांनी केसरी आणि मराठा या उद्यापनातून जनजागृती केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणार ही सिंहगर्जना केली होती. समाजात एकता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. केले तुझे धन्यवाद. राजवीर बाळासाहेब झांजे. सर, मॅडम आणि माझ्या पालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव राजवीर आहे. आज आपण लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे देशावर खूप प्रेम होते. त्यांना लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचे धन्यवाद. वेदांत विवेक खेडकर.
अध्यक्ष महाशय व पटकरून वर्ग व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 2-4 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी चिखल गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. आईचे नाव पार्वतीबाई असे होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. शिकेत्याचे धन्यवाद. ओवी इयत्ता 3 ओवी किरण बांगर. नमस्कार, माझे नाव ओवी आहे. आज मी बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी भाषण करणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. स्वराज्याचा दिला नारा जागा झाला देश सारा. स्वराज्याचा दिला नारा जागा झाला देश सारा. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी उजळला भारत सारा. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी उजळला भारत सारा. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना झाली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना झाली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. टिळक होते जहाल, टिळक होते जहाल. सोसवेल लोकांचे हाल, सोसवेल लोकांचे हाल. जाळला ब्रिटिशांचा माल, जाळला ब्रिटिशांचा माल. उधळला स्वातंत्र्याचा गुलाल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल. स्वराज्याचा दिला मंत्र महान, स्वराज्याचा दिला मंत्र महान. वाढविला भारताचा स्वाभिमान, वाढविला भारताचा स्वाभिमान. टिळक होते महान, टिळक होते महान. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी लोकमान्य टिळकांबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 26 जुलै 1856 रोजी चिखली गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच ही त्यांनी घोषणा दिली. धन्यवाद. माझे नाव वेदिका आहे. आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळक हे एक महान क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी चिखली गावी येथे झाला. त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा दिली. त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक आहे होते. यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे झाला. एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय महेश्वरी. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल एक कविता सादर करून दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे कळारी बाणा, टिळक म्हणजे सिंहगर्जना, टिळक म्हणजे सिंहगर्जना. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वराज्याचा दिला नारा, स्वराज्याचा दिला नारा. जागला देश सारा, जागा झाला देश सारा. टिळकांच्या विचारांनी उजाळला देश सारा, उजाळला भारत सारा. धन्यवाद. माझे नाव रोशनी आहे. आज मी लोकमान्य टिळक पुण्यतिथी याबद्दल 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सिंहगर्जना करायला काळीज पण सिंहाचेच लागते. सिंहगर्जना करायला काळीज पण सिंहाचेच लागते. म्हणून तर टिळकांच्या चरणावर मान माझे सदैव झुकते. म्हणून तर टिळकांच्या चरणावर मान माझे सदैव झुकते. आज 1 ऑगस्ट लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठी ही 2 वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकांच्या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. तेव्हा न्यायालयात टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
संपवते. देशभक्त आणि स्वतंत्र सैनिक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी चिखली या गावी झाला व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे नाव पार्वतीबाई होते. एवढे बोलून मी माझ्या भाषेत लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. ज्यांच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे, ज्यांच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे, तो लोकमान्य टिळक तुमचे कार्यच महान आहे. लोकमान्य टिळक तुमचे कार्यच महान आहे. पारतंत्र्याच्या काळोखात जनता निजलेली होती. पारतंत्र्याच्या काळोखात जनता निजलेली होती. तेव्हा तुमच्या शब्दांनी ठिंगी पेटवली तेव्हा उठली. तुमच्या शब्दांची ठिंगी पेटवली तेव्हा उठली. लेखणीची तलवार हाती वक्तृत्वाला धार किती. लेखणीची तलवार हाती वक्तृत्वाला धार किती. एकच न्यास स्वराज्याचा त्या देह त्यासाठीच जिजवला. एकच न्यास स्वराज्याचा देह त्यासाठीच जिजवला. तुमचा एक एक शब्द अंतःकरणाला जाऊन भिडला. तुमचा एक एक शब्द अंतःकरणाला जाऊन भिडला. एवढे बोलून मी माझ्या भाषण जन्मसिद्ध काय आणि तो मी मिळवणारा मूळ मंत्र देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. महाराष्ट्राची शान बहुजनांची आन, शब्दांची खान महाराष्ट्राची शान बहुजनांची आन. अशा या अण्णाभाऊंच्या समोर झुकते माझे सदैव मान, झुकते माझे सदैव मान. अण्णाभाऊंच्या शब्दाला होता मान, अण्णाभाऊच्या शब्दांना होता मान. अन्यायावर त्यांनी केला प्रहार. अशा या अण्णाभाऊंना माझा त्रिवार नमस्कार, त्रिवार नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रुती आहे. आज मी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल 2-3 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अण्णाभाऊ साठ्यांनी त्यांच्या लेखनातून गोरगरिबांच्या व दारिद्र्यांच्या शब्दाला वाचा फोडली. त्यांनी महाराष्ट्र चळवळ व गोवामुक्ती संग्राम यामध्ये त्यांचा खूप मोठा सन्मान होता. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊसाहेब साठे असे होते व त्यांच्या आईचे नाव वालुबाई साठे असे होते. त्यांनी रशियात जाऊन शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय महाराष्ट्र. आपल्या शाळेमध्ये बालसभेमध्ये आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करत आहोत. तर त्या निमित्तानं आपल्या इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशी भाषणं पाठ करून म्हटलेली आहेत. तर असंच पाठांतर आपलं असावं, परंतु अजूनही थोडं विस्तृत भाषण करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. तर त्याने आपण 1 ऑगस्ट हा एक महत्त्वाचा दिवस आहे. सर्वात महत्त्वाचं आपल्या शाळेची सुद्धा स्थापना याच दिवशी झालेली आहे, 1 ऑगस्ट 1920 रोजी. तर त्याची पण तुम्हाला मी परत आठवण करतो. हा एक दिन विशेषच आहे की नाही आपल्या गावाच्या निमित्तानं. आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांची म्हणजे त्यांचं निधन झालं म्हणून आपण त्यांची पुण्यतिथी आज साजरी करत आहोत. आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला आहे. आणि जन्मदिवस आणि पुण्यतिथी हा एक योगायोग आहे. तर तो आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करत आहोत. आजच्या बालसभेचे अध्यक्ष श्रुती आणि उपस्थित सर्व बालमित्रांना प्रथमतः लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. सगळ्याच बालगोपाळांनी खूप छान भाषणं केलेली आहेत आणि श्रीमंत सरांनी 2ही या समाजसुधारकांचा आपल्यासमोर सर्व इतिहास मांडलेला आहे. त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, पण तुम्ही किती ध्यान देऊन ऐकले याची आपण थोडी टेस्ट घेऊया. तुम्हीच प्रश्न विचारा आणि तुम्हीच उत्तरं सांगा. चला 10 प्रश्न तयार करूया की समजा घरी गेल्यानंतर आज तुम्ही बालसभेला काय ऐकलं किंवा तुम्हाला घरी गेल्यानंतर निबंध लिहायचा आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तर तुम्ही कसा लिहाल? पहिला प्रश्न कोण विचारतंय? हात वर करा. कुणाला विचारायचा आहे पहिला प्रश्न? ये श्रुती, तुम्ही उत्तर द्यायचंय बरं का. चल पटकन, एवढा वेळ नाही आपल्याकडे. चला पटापट. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस
बघा आता किती सोपा प्रश्न विचारलाय तुम्ही. हा सांग मंजिरी उत्तर इकडे. एक ऑगस्ट 1920. बरोबर आहे का? दुसरा प्रश्न कोण विचारतंय? छोटे मोठे नाही, छोटे. छोट्यांनी काय ऐकलंय? पहिली दुसरी वाल्यांनी, तिसरी चौथी. हा ये हा प्रश्न तयार करायचा. मोठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी कोणत्या गावात पोवाडा गायला? रशिया. बरोबर आहे का? का पुढं कोण प्रश्न विचारतंय बरं? तुम्ही ऐकलंय ना? कोण? हा बघीला विचारायचा, ऋतूला विचारायचा प्रश्न. दे ऋतूकडं. हा विचार. लोकमान्य टिळक कुठे राहत होते? केसरीवाडामध्ये. पुण्यातल्या केसरीवाड्यामध्ये. बरोबर, टाळ्या वाजवा. चला पुढचा प्रश्न कोण विचारतंय? ज्यांनी विचारलंय ते सोडून. हा बघ याला दे. तिथं जायचं तू. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोणत्या गावात झाला? शाबास. बघा कोणत्या गावामध्ये जन्म झाला त्यांचा? चिखली गावात झाला. उत्तर बरोबर आहे का? नाही. अण्णाभाऊ साठेंचा जन्म विचारलाय, लोकमान्य टिळकांचा नाही. बरोबर आहे ना? काय होतं मग? जरा इकडे विचारू द्या आता, अध्यक्षांना विचारायचं. अण्णाभाऊ साठेंचे शिक्षण किती दिवस झाले? दिवस शिक्षण झालं अण्णाभाऊ साठेंचं? तिने सांगितलंय भाषणामध्ये. हे बघा त्यात नाही. 1.5 दिवस. बरोबर. किती दिवस शिकले फक्त? 1.5 दिवस. आपण रोज शाळेत येतोय. चला पुढे. स्वरा विचारते बघा. लोकमान्य टिळक यांचा जन्मदिवस. लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस द्या. मंजिरीकडे द्या. इथं हे बघ तिचा हात वर. इथं 23 जुलै 1856. बरोबर. काय वाजवा? लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांचे नाव काय? वडिलांचे नाव. अण्णाभाऊ साठेंच्या वडिलांचे नाव. सर यशराज. हा बोल. गंगाधर टिळक. शौर्य. भाऊराव. बरोबर. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे? ज्ञानेश्वरीला दे. इंग्रजी. मराठीमध्ये. बरोबर. आणखी कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? ज्यांनी विचारलाच नाही. हा हिला दे बा माहिती. गंगाधर टिळक यांना कोणती पदवी म्हणून दिली आहे? लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव काय? लोकमान्य टिळकांच्या आईचे नाव दे इथं. ज्ञानेश्वरीच्या मागे मागे मागे. हा पार्वतीबाई. बरोबर ना? काय आवाज मग? ओके. बघा अशा रीतीनं आपण भाषण वानसभा घेण्याचा उद्देश हाच आहे. काय उद्देश आहे? नुसतं येऊन बसायचं नाही, तर आपण इथं आल्यानंतर आपले काही मित्रमैत्रिणी इथं भाषण करतात. मग ते काय बोलतात ते आपण समजपूर्वक ऐकलं पाहिजे. मेन म्हणजे आपल्या शिक्षणाचा हा भाषा शिक्षणाचं शेवटचं उद्दिष्ट आहे की आपल्याला समजपूर्वक वाचन लेखन जमलं पाहिजे आणि स्वतःला प्रश्न तयार करता आले पाहिजे.
प्रश्न तयार करून उत्तरं शोधता ज्याला येतात तो भाषेच्या शेवटच्या उद्दिष्टापर्यंत गेला, इथपर्यंत आपण येतो. मी आयोजकांना चे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. प्राध्यापक सर आपल्या मनोगत व्यक्त करते. जयंती आणि एक पुण्यतिथी असा दुग्ध शर्करा योग आणि 2 महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याचा योग आपल्या शाळेमध्ये आला. त्यानिमित्त बालसभेचं आयोजन करण्यात आलं. बालसभेचं आयोजन हा जो पिंक ग्रुप आहे, सरांनी जे हाऊस केलेले आहे त्यातला पिंक ग्रुप अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सूत्रबद्ध मांडणी, ज्या मुलीने सूत्रसंचालन केलं तिने भाषण करणाऱ्या सगळ्या वक्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बालसभेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे पवार मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केले बालसभेचं. त्या मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. पण बालसभेमध्ये श्रीमंत सर आणि पवार मॅडम यांनी या 2 महापुरुषांच्या जीवन चरित्रावर श्रीमंत सरांनी अतिशय विस्तृतपणे सांगितलं. सुद्धा प्रश्न पडलाय. श्रीमंत सर आणि पवार मॅडम यांनी प्रश्न रूपाने व्हायना, विस्तृत स्वरूपात व्हायना सांगितल्यानंतर आता मुलांना मी काय सांगणार आहे वेगळं. माननीय मुख्याध्यापक पंडित वेता सर यांनी मुलांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित छोट्या छोट्या 2-3 गोष्टी सांगितल्या. नमस्कार, मी वैष्णवी वाघमारे. आजच्या बालसभेचे आभार प्रदर्शनाचे गोड काम माझ्याकडे आले त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. सर्वप्रथम मी आभार मानते छोट्या बाल गोपाळांचे की त्यांनी खूप छान भाषण केले व श्रीमंत सर, मुख्याध्यापक सर आणि पवार मॅडम यांनी पण आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं, त्यांचे पण मी आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचं तर मी आमच्या पिंक हाऊसचा आभार मानते. आम्ही स्कॉलरशिपची मुलं बाहेर नसताना पण आमच्या पिंक हाऊसच्या मुलांनी चांगलं आयोजन केलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानते व अध्यक्षांच्या विनंतीने आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद. बालसभेनंतर सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले. तुम्हाला आमच्या शाळेतील हा उपक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.